आजच्या प्रयोगाचे नाव आहे घरांचे प्रकार. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे घरांचे विविध मॉडेल तयार करणे, जसे की पक्का हाऊस, कच्चा हाऊस किंवा स्टिल्टेड हाऊस. यामुळे काय होईल की मुलांना घरांच्या रचनेबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल कळेल. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. जाणून घेऊया घरांचे विविध प्रकार. पहिला प्रकार आहे कच्ची घरे. ही घरे साधारणतः माती, विटा, वाळू, गवत, बांबू यांच्यापासून बनवली जातात. उदाहरण घ्यायचं झालं तर झोपडी. दुसरा प्रकार आहे पक्की घरे. ही घरे सिमेंट, रेती, वाळू यांच्यापासून बनवली जाते आणि ही घरे मोडता येत नाही, तोडता येत नाही. ही आपली परमानंट घरं असतात. तिसरी आहे चालतं फिरते घरं. जी घरे बांबू वगैरे पासून बनवली जातात, ती जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात. चौथा प्रकार आहे स्पेशल हाऊसेस, वैशिष्ट्यपूर्ण घरे, ज्यामध्ये जे आपण बर्फाळ प्रदेशात बघतो इग्लूचे घरं. त्यानंतर जिथे हवामान कंडिशन असते, जिथे जास्त पूर येतात, तिथं बांधलेली झाडावरची घरे, उंचावर बांधलेली घरे, त्याला आपण स्टिल्टेड हाऊस म्हणतो. हे सगळे घरांचे प्रकार आहेत. चला मग जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे पक्क्या घराचा पाया, त्याचे छप्पर, त्याच्या 4 भिंती, त्यानंतर कच्च्या घराचे बेस, 4 पाईप, स्टिल्ट हाऊसचं सगळं मटेरियल म्हणजे त्याचे अवयव आणि स्टिकर. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपलं साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचं. त्यानंतर आपण पहिलं घर बनवणार आहोत, पक्क घर. त्यासाठी पक्क्या घराचा बेस घ्यायचा आणि त्याच्या हे सगळे भिंती वगैरे घ्यायच्या आणि ते यामध्ये व्यवस्थित फिट करायचं. हे झालं सगळं असेंबल करून आपलं पक्क घर तयार. यामध्ये आपण स्टिकरही लावले आहेत, इथं खिडकीचे आणि इकडे दरवाजे. हे झालं आपलं पक्क घर. या घराची वैशिष्ट्य असं असते की याला आपण तोडता येत नाही सहजासहजी. हे एक पक्क घर असते. चला मग आता दुसऱ्या घराकडे वळूया. ते म्हणजे आपलं कच्चं घर. त्यासाठी आपण त्याचे हे घेऊया, हा त्याचे अवयव, हा त्याचा बेस, आणि हे आपण व्यवस्थित यामध्ये फसवून घेऊया याच्या भिंती. हे झालं आपलं कच्चं घर तयार. याला आपण कसंही तोडू शकतो. तुम्ही बघू शकता याचे भिंती वगैरे मातीने बनलेलं आहे. त्यानंतर हे घर जर आपण वर लावलं, जसं की या प्लास्टिकच्या काड्या, यामध्ये हे फसवून घ्यायचे. त्यानंतर हे याच्यावर फसवून घ्यायचे. हे झालं आपलं स्टिल्टेड हाऊस तयार. बघू शकता तुम्ही हे कुठे तुम्ही बघितले असेल, जसं की जंगलांमध्ये जिथे खूप सारे पूर येतात, त्या ठिकाणी असे झाडावर घर बांधलेले जातात, त्याला म्हणतात स्टिल्टेड हाऊस. तर हे आपले या प्रकारे कच्चे आणि पक्के हाऊस आणि स्टिल्टेड हाऊसचे प्रकार आपण बघितले. आता यातून आपण काय शिकलो? यातून आपण शिकलो की घरांची रचना कशी असते, त्यांना बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात आणि घरांचे प्रकार कुठकुठले आहेत ते आपण यातून शिकलो. आता जाणून घेऊया याचे उपयोग. पहिला उपयोग आहे शालेय शिक्षण. शालेय शिक्षणात मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे घरं समजवण्यासाठी, दाखवण्यासाठी किंवा बनवण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.